नमः हरिः ओम. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो. आपले आचार्य माझे श्रीगुरु पूज्य डॉक्टर सुनील दादांना साष्टांग नमस्कार करतो. तुम्हा सर्वांना वंदन करतो. काल द्वितीय मंडक द्वितीय खंड 10व्या श्लोकात कारण ती सुरुवातीलाच सुनील दादांनी 10व्या मंत्रातला परमपूज्य काकांची एक ओवी उद्धृत केली होती. ज्या स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान, तो जो इंद्रियाज्ञानी सावधान अगम्यतया. आत्मज्योतीचं ज्ञान कोणाला होतं, तर जो स्वरूपाकडे सतत अनुसंधान ठेवतो त्याला होतं. आणि जो मन आणि इंद्रियांच्या प्रती सावधान असतो त्याला ती आत्मज्योत तिचं ज्ञान कधीच होत नाही. परमार्थामध्ये मला अतिशय सावधानता बाळगणं आवश्यक आहे. स्वरूपाविषयी सावधानता असणं, सूक्ष्मातिसूक्ष्म अशा त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्यासाठी पराकोटीची सावधानता हवी, हे आपल्याला काल श्रीगुरूंनी सांगितलं. समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितके तरले अंतर्भ्रष्ट ते बुडाले, बाह्याकारे भरंगळे लोकाचारे. जे अंतर्निष्ठ असतात तेच तरुण जातात. अंतर्भ्रष्ट म्हणजे पांगलेल्या चित्ताचे, जे इंद्रिया ज्ञानाला सावधान असतात असे मात्र बोलतात, ते सामान्यांच्या आचार विचारांच्या बहिरंगामध्ये ते वाहून जातात. ब्रह्मस्वरूप किंवा आत्माराम हे कसे निर्गुण आहे, निरवयव आहे, निष्क्रिय आहे, निष्कल आहे. परंतु जड चेतन जगाच्या माध्यमातून आपल्याला ते अनेक क्रिया केल्यासारखं वाटतं. आपल्या सगळ्यांना त्या क्रिया दिसतात, पण त्याच्या मागे असलेलं सच्चिदानंद घन आत्माराम ब्रह्मस्वरूप मात्र आपल्याला ओळखू येत नाही. फार मोठ्या पुण्याईनं त्याच्या प्रती पराकोटी सावधानता असेल तरच त्याच्या सत्तेचं अनुसंधान राहतं. त्याच्या सत्तेवर हे सगळं चालतं ते अधिष्ठान. त्याच्याकडे आपलं लक्ष असावं सतत, त्याच्या प्रती पराकोटीची सावधानता असावी. समर्थ म्हणतात की त्या अनुसंधानासरीसे जळूनी जाई किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहती. जे आपल्याला 9व्या याच्यात सांगितले किंवा काकांनी या ओळीमध्ये ज्या स्वरूपी अनुसंधान, तेच समर्थ आता जे दोन्ही ओळींमध्ये आपल्याला एकच सांगितलेलं आहे की त्या अनुसंधानामुळे सगळी पाप नष्ट जळून जातात. अनुसंधानामुळेच अंतर्निष्ठ असलेले ज्ञानी आत्म्याचं अधिष्ठान शास्त्रपूर्वक जाणून घेतात. मग अपरंपार पुण्याची जोड असेल त्यालाच त्या आत्मज्योतीचं दर्शन होतं. त्याच्या अनुसंधानामध्ये जे राहतात त्यांच्या अविद्या ग्रंथी पूर्णपणे सुटून जातात आणि ते अंतर्निष्ठ बनतात. परमात्म्यामध्ये जी अशी अंतर्निष्ठता सांभाळतात, जे अतिशय सावधान असतात, तेच खऱ्या अर्थानं तरुण जातात. बाकीचे मग इंद्रियांच्या प्रती सावधान असणारे बहिरंगामध्ये आणि अज्ञान प्रवाहामध्ये वाहत जातात आणि ते आत्मज्ञानापासून नेहमीच दूर राहतात. तसं सावधानतेचं महत्व काल आपल्याला श्रीगुरूंनी सुरुवातीला सांगितलं आणि एक सुंदर उदाहरण दिलं की श्रीखंड आम्ही खातो आणि तिच्या गोडीमध्येच आम्ही रमतो, त्याच्या पुढे जातच नाही. परंतु श्रीखंडाची गोडी ही सुद्धा आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती कळली असा जर माझा निश्चय झाला तर मग ती सावधानता आणि ती संतांच्या ठिकाणी असते. तर असं हे आत्मस्वरूप स्वयंप्रकाशी असणार, त्याच्या ठिकाणी सूर्यप्रकाश प्रकाशित होत नाही, म्हणजे सूर्य कधी उजाडत नाही त्याच्या ठिकाणी. ते आत्मस्वरूप स्वयंप्रकाशित आहे, त्याला बाह्य प्रकाशाची गरजच नाहीये. सूर्यप्रकाशात आत्मस्वरूपाला प्रकाशित करण्याची क्षमताच नाहीये. आत्मस्वरूपामुळेच सूर्य प्रकाशित होतो आणि म्हणून श्रुतीमाता आम्हाला ठामपणे सांगते की न तत्र सूर्यवाती. बाकी मग प्रकाश देणारे इतर जे आहेत, चंद्र असेल, वीज असेल, चांदणी आहे, अग्नी आहे, त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते सगळे सूर्याच्या प्रकाशात प्रकाशित होतात. आत्मस्वरूप हेच सगळ्यांचं प्रकाशक आहे आणि बाकी सगळं काही प्रकाश्य आहे. त्यामुळे अग्नीचाही प्रश्न नाहीये. आणि हा सगळा श्रद्धेचा विषय हे आपल्याला काल दादांनी सांगितलं होतं. गीतेतला विभूती योगातले एक श्लोक त्यांनी उद्धृत केला होता आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की सगळीकडे मीच आहे, म्हणजे आदित्य नाम अहम विष्णू, म्हणजे सूर्य सुद्धा मीच आहे. आणि मग काकांनी त्याच्यावरती हे सांगितलं होतं की हे सगळं ईश्वराचं प्रगटीकरण आहे, पण मला सूर्य जो दिसतो तो माझ्यातल्या आत्मचैतन्यामुळे दिसतो.
जगाला प्रकाशित करणारा सूर्य मात्र ब्रह्माच्या प्रकाशामध्ये दिसतो. म्हणजे घटासाठी सूर्य प्रकाशक आहे आणि घट प्रकाश्य आहे. चैतन्याचं प्रकाश्य सूर्य आहे आणि चैतन्य हे त्याचं सूर्याचं प्रकाशक आहे. थोडक्यात सूर्य सुद्धा परप्रकाशित आहे. आणि म्हणून काका म्हणतात की तैशाची सूर्यादी सृष्टी आत्मतेजे प्रकाशती स्वयंप्रकाश ज्योती मूळचा असेल. की स्वयंप्रकाशित ज्योती स्वरूप ब्रह्मामुळेच सूर्यादी सगळ्यांना प्रकाश मिळतो. नुसता प्रकाशच नाही तर विश्वाचं चलायमानता सुद्धा या ब्रह्मचैतन्यामुळे होते. हे आपल्याला सुद्धा काल सुनील दादांनी सांगितलं होतं बटाट्याचं उदाहरण घेऊन. विस्तवावरती ठेवलेला बटाटा, पात्र गरम होतं, पाणी गरम होतं, पाणी उकळतं. नुसतंच पाणी गरम होत नाही तर तो बटाटा सुद्धा नंतर मग त्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये वरखाली होतो. थोडक्यात त्याची विश्वाची चलायमानता सुद्धा त्या ब्रह्मचैतन्यामुळे होते. पुढे काका म्हणतात की ब्रह्मज्योती यांची ज्योती तेची सत्य ऐसी ख्याती नाना आकार अभिव्यक्ती विकार याचे. की विकार जे असतात हे सगळे त्या नामरूपामध्ये घटाच्या आकारामध्ये असतात. मातीमध्ये विकार होत नाही. म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टी विकारी असतात. आपण लग्नामध्ये रुखवत ठेवतो, त्या रुखवतामध्ये साखरेचा सोफा, साखरेची खुर्ची, साखरेचं डायनिंग टेबल, आपण त्या आकारामध्ये रमतो, परंतु मूळ साखरेकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं आसार जगताला आम्ही सार समजतो, त्याच्यामध्येच रमतो, रेंगाळतो, रमतो. आणि म्हणून काका म्हणतात की जगत साराची संभ्रम म्हणे श्रुती. ही सृष्टी कशी आहे तर वाचेनं आरंभ होणारी नामरूपात्मक विकार स्वरूप सृष्टी आहे आणि म्हणून ती सगळी मिथ्या आहे. सगळं जग हे संभ्रमात्मक आहे असं आपल्याला श्रुती सांगते. आणि मग आम्हाला ब्रह्मस्वरूपाचं सावधानतेने चिंतन करायचं आणि ते गुरुकृपेशिवाय शक्य नाहीये. आपण थोडा ज्ञानाविषयी विचार केला तर की आम्हाला ज्ञान कसं होतं तर चैतन्याशिवाय ज्ञान हे कुठल्याही पदार्थामध्ये नसतं. जेवढी म्हणून ज्ञान आहे ती सगळी काय ती ज्ञान साक्षीचीच आहेत, चैतन्याचीच आहे. प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान असतं. आणि बाह्य पदार्थाचं ज्ञान आणि आत्मज्ञान याच्या संबंधी विचार करताना आपण बघितलं की जेव्हा मला पुस्तकं बघतो मी तेव्हा त्या पुस्तकाचं ज्ञान होतं म्हणजे ते पुस्तक म्हणजे ज्ञेय, त्या पुस्तकाला जाणारा ज्ञाता आणि त्या पुस्तकाचं ज्ञान, अशी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी असते. तसा प्रकार आत्मज्ञानाचा नाहीये. आत्मा म्हणजेच ब्रह्म हे काही जीवाचं स्वरूपच आहे, त्यामुळे तिथे त्रिपुटी नाहीये. फक्त अज्ञानाची निवृत्ती म्हणजे आत्मज्ञान आहे. पुस्तकाचं आपण उदाहरण बघितलं की कुठलाही बाह्य पदार्थ जर बघायला गेला तर त्याच्यावरती त्या जड पदार्थावरती दोन आवरण असतात. एक असतं अंधाराचं आणि दुसरं अज्ञानाचं आहे. अंधाराचं आवरण सूर्याच्या प्रकाशामध्ये नाहीच होतं आणि वृत्तीकडून अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती होते आणि मग त्या वृत्तीला पदार्थाचं ज्ञान होतं. पण आत्मज्ञानाच्या वेळी बाह्य जड प्रकाशाची गरजच नाहीये, कारण आत्मा हे जीवाचं स्वरूप आहे आणि तो आत्मा कसा आहे तो स्वयंप्रकाशित आहे. एकदम श्री गुरु मुखातनं श्रवण केल्यानंतर अहम ब्रह्मास्मी अशा तऱ्हेची वृत्ती उत्पन्न होते आणि मग त्या वृत्तीकडून अज्ञानाची निवृत्ती होते आणि मग त्या वृत्तीतल्या चिदाभासाला आत्मा हेच माझं रूप आहे अशा तऱ्हेचं ज्ञान होतं. त्या अंतर्मुख वृत्तीतला चिदाभास मग आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे हे आपलं रूप, आत्मा म्हणजेच ब्रह्म हे आपलं रूप आहे असं जाणतो म्हणजे ओळखतो. आता आज द्वितीय मंडळातल्या द्वितीय खंडातला शेवटचा श्लोक की ज्याच्यामध्ये आत्माचं व्यापकत्व आणि सर्वश्रेष्ठ पुन्हा एकदा सांगितलेलं आहे, तो आपण सुनील दादांच्या अधिकारवाणी पुन्हा ऐकूया. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः
सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली सद्गुरुनाथ महाराज परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो. पूजनीय मंदाताई यांना साष्टांग दंडवत करतो. आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. माझे सहाध्यायी श्री सुरेंद्र देव यांनी उत्तम विवेचन केलं. कमी वेळामध्ये सगळा सार मांडला. त्यांचं मी कौतुक करतो. आपण सर्व श्रोते मंडळी भगवत स्वरूप आहात. आपण सगळ्यांना वंदन करतो. विषयाला प्रारंभ करू. तत्पूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैर्तुष्टुवान् सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. मुस्तिलवारजी आपण व्हिडिओ बंद करावा. ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मवेदं विश्वमिदं वरिष्ठम्. अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम्. आज द्वितीय मुंडकातल्या द्वितीय खंडाचा शेवटचा मंत्र आहे. या द्वितीय मुंडकाचं सार या मंत्रामध्ये आहे आणि एक अनाकलनीय उंची आहे. एक अशी झेप आहे की जी झेप किती उंचावर गेली हे सांगता येणार नाही, कारण त्याची उंची मोजता येत नाही. ब्रह्म सगळीकडे व्याप्त आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य नैऋत्य आग्नेय वायव्य ऊर्ध्व आणि अध असं दश दिशांना ते व्याप्तच आहे. आणि हा संतांचा अनुभव या ठिकाणी श्रुती मातेने मांडला आहे. का बरं मांडला आहे? तो माझा व्हावा म्हणून मांडला. श्रुती मातेचा उद्देश काय आहे? आपल्या मुलाला हे कळलं पाहिजे, आपल्या बालकाला हे कळलं पाहिजे. आपण तिचं लेकरू आहोत. मग हे कळलं पाहिजे तर मग काय केलं पाहिजे? सुरू झालं. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे.
पर आणि अवर, कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म ह्यांच्या अभेदत्वाच्या दृष्टीने हृदय ग्रंथीचा भेद होण्याची गरज आहे. सर्व संशयाचा निराश होण्याची गरज आहे. आणि या दोन गोष्टी झाल्याशिवाय दश दिशांना ब्रह्म व्याप्त आहे नव्हे ब्रह्मच सगळीकडे पसरला आहे हा अनुभव येत नाही. म्हणून परमात्म ज्ञानाचं साक्षात फळ हे विद्यते हृदय ग्रंथी इथून सुरू झालं ते आजच्या मंत्रापर्यंत ब्रह्मैवेदम अमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतम ब्रह्मैवेदम विश्वमिदम वरिष्ठम हा सर्वश्रेष्ठ अनुभव या ठिकाणी आई सांगते आपल्याला. आई घास भरवते, मला पचेल असा घास भरवते. नेहमी हे लक्षात ठेवावं की आई आपल्याला पचणार नाही अशी वस्तू देऊच नाही शकत. भगवद्गीतेचं तत्वज्ञान आम्हाला कुठे जमणार आहे होते. अहो तुम्हाला जमणार आहे म्हणूनच सांगितलंय. श्रुती मातेचं तत्वज्ञान तुमच्या हितासाठी सांगितलं आहे आणि तुम्ही त्यातनं हित करू शकता म्हणून सांगितलं आहे. असं जे सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे ते सगळीकडे व्यापलेलं आहे, पसरलेलं आहे म्हणायचं का? जे पसरलं असतं की नाही ते कुठून तरी सुरू झालं असतं आणि कुठेतरी संपत असतं. त्याला पसरणं असं म्हणतात. मग आता जे व्यापलेलं आहे ते पसरण्यापेक्षा शब्द उत्तम आहे, पण कशात तरी व्यापलं असतं. व्याप्य, व्यापक. परंतु शब्द काहीतरी वापरायचा तर मग तो निदान जेवढा यद्वै भूमा, जे भूमा तत्व आहे, जे सर्व व्यापक तत्व आहे, जे निरपेक्ष व्यापक तत्व आहे. बघा एक टप्प्याटप्प्याने चाललोय आपण. आधी सर्व व्यापक म्हटलं, आता निरपेक्ष व्यापक म्हटलं. आता निरपेक्ष व्यापकामध्ये कशात तरी व्यापलाय असा शब्दप्रयोग शिल्लक नाही राहत, कारण ते निरपेक्ष आहे. त्याच्या व्यापण्याला अपेक्षा नाही आहे. लक्षात ठेवा. कपामध्ये दूध व्यापलं आहे, वायूमध्ये प्राणवायू, हवेमध्ये प्राणवायू व्यापला आहे. ही सापेक्ष व्यापकता झाली. पण निरपेक्ष व्यापकतामध्ये ते कशात व्यापला आहे हा विषय उरत नाही, कारण त्याच्यापेक्षा मोठं दुसरं काही नसल्यामुळे ते व्यापलं आहे. ते सर्व व्यापक आहे हे समजावून सांगण्यासाठी बोलावं लागतं. ते निरपेक्ष व्यापक आहे हे सुद्धा समजावून सांगण्यासाठीच बोलावं लागतं. ही अपवादाची व्याख्या आहे, ही अपवादाची भाषा आहे. आता हे ब्रह्म कसं आहे? हे अमृत स्वरूप आहे. ब्रह्मैवेदम अमृतम. ब्रह्माचं स्वरूपच अमृत आहे. आता अमृत शब्दाचा अर्थ चव या अर्थाने नाही घ्यायचा. ते कधी संपत नाही, कधी मरत नाही, ते अमृत आहे. कारण ते जन्माला आलं नाही म्हणून ते मरत नाही. ब्रह्मैव इदम अमृतम. ब्रह्म एव इदम अमृतम. ब्रह्मच अमृत आहे. काय आला विषय आता? ब्रह्मच अमृत आहे, दुसरं काही अमृत नाहीच आहे. पहा, मग आता मला जर अमृत व्हायचं असेल तर मी ब्रह्म व्हायला हवं. मी ब्रह्म व्हायला हवं की मी मूळचा ब्रह्म आहे
अज्ञानाने मी ब्रह्म नाही असं वाटतं. समजावून सांगताना सगळ्या तारेवरच्या कसरती कराव्या लागतात. भारताचे 5 सैनिक पाकिस्तानच्या 25 सैनिकांमध्ये घेरल्या गेलेले आहेत, कैद झाले आहेत. 5 सैनिक पाकिस्तानच्या 25 सैनिकांनी कैद करून ठेवले. आता पाकिस्तानच्या 25 सैनिकांच्या घेऱ्यामध्ये 5 भारतीय सैनिक आहेत. ह्या 5 अधिक 25 अशा 30 सैनिकांना 100 भारतीय सैनिकांनी वेढा घातला. आता 5 सैनिक 25 पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात आहे आणि हे 25 अधिक 5 30 हे 100 पुन्हा भारतीय सैनिकांच्या ताब्यात आहे. मग आता काय होईल? पहिले जे 5 आहे ते कैदेतून सुटले हो ताबडतोब. हे 25 100 भारतीयांच्या ताब्यात आल्याबरोबर मधले जे 5 आहे ते सुटले कैदेतून, ते आझाद झाले. ते आझाद झाले की आझादच होते, ते मूळ भारतीय आहेत आणि भारताचे सैनिक आहेत. त्यामुळे 100 भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना घेरल्यानंतर हे 5 भारतीय सैनिक ताबडतोब या 100 मध्ये मिसळले. तसा मी मूळचा ब्रह्म आहे, मूळचा ब्रह्मरूप आहे. अज्ञान वश मी स्वतःला कैदेत समजलो. देहाच्या भिंती मागे कोंडलेला मी स्वतःला कैदेत समजलो आणि कैदेत समजल्यामुळे स्वातंत्र्यासाठी धडपड करतोय. मी मूळचाच स्वतंत्र आहे, मी ब्रह्मरूप ब्रह्मरूप आहे आणि म्हणून मी अमृत स्वरूप आहे. ब्रह्मैव इदम अमृतम, ब्रह्मैवेदम अमृतम. पहिला शब्द झाला, मी मूळचाच ब्रह्मरूप आहे. मग आता मी जर ब्रह्मरूप आहे आणि मी कधी मरणार नाही आणि मी निरपेक्ष व्यापक आहे, तर मग पुरस्ताद ब्रह्म, पश्चात ब्रह्म, दक्षिणश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वम, 10 दिशांना मी निरपेक्ष व्यापक असल्यामुळे 10 दिशा छोट्या पडल्या, मी त्याच्याही पलीकडे आहे. अत्यतिष्ठ दशांगुलम, सगळ्या ब्रह्मांडाला व्यापल्यानंतरही 10 अंगुले शिल्लकच आहे, असा मी आहे. आता पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ऊर्ध्व आणि अध, 10 दिशा झाल्या. दिशा सुद्धा सूर्य उगवतो म्हणून पूर्व म्हणायची आणि सूर्य मावळतो म्हणून पश्चिम म्हणायची. याच्याबद्दलही पुष्कळ सविस्तर वर्णन आहे, तो आपला विषय आता नाही आहे. भारताने आपल्या दिशा मॅग्नेटोमीटरवर ठरवलेल्या नाहीत, लक्षात ठेवा. अगदी उत्तरायण दक्षिणायनाच्या बारकाव्या निशी आपल्या दिशा ठरल्या आहेत, हे विसरू नका. म्हणून म्हटलं तो वेगळा विषय. समोर ब्रह्म आहे, मागे ब्रह्म आहे, उत्तरेला ब्रह्म आहे, दक्षिणेला ब्रह्म आहे, अष्ट दिशांना ब्रह्म आहे आणि ऊर्ध्व आणि अध दिशेलाही ब्रह्म आहे. अष्ट दिशा, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा,
म्हणून अष्टदिशा, ऊर्ध्व आणि अध अशा मिळून दश दिशा. आता ज्याला अनुभव नाही त्यांनी हे श्रद्धेने स्वीकारायचं. मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. या ठिकाणी ज्याला अनुभव नाही, जो संशयग्रस्त आहे, त्यांनी आपले संशय बाजूला ठेवून श्रद्धेने स्वीकारावं. नाही ना संशय मोडल्या गेले, ठीक आहे, जातील पुढे मोडल्या, पण आत्ता तू श्रद्धा ठेव. आत्ता तू श्रद्धा ठेव, आणि ती श्रद्धा जर तू ठेवली तर जमलं काम. आता ब्रह्म निर्दोष आहे, निरवयव आहे, तेजस्वी पदार्थांना तेज देणार आहे. विरजम ब्रह्म निष्कलम तत्श्रुद्भम ज्योतिषाम ज्योतिष. हे श्रद्धेने स्वीकारायचं आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्नी. हे मला श्रद्धेने स्वीकारायचं आहे, कारण श्रद्धेशिवाय जर अनुभव नसेल तर मग श्रद्धेशिवाय पर्याय नाही आहे. पण आम्ही परमार्थ असला की किस काढतो, त्याचे बाल की खाल निकालना हिंदीमध्ये. ज्योतिषाम रविरंशुमान, तेजोमय वस्तूमध्ये मी रवी आहे, मी सूर्य आहे. ज्योतिषाम रवी ही आदित्यानाम अहम विष्णू. ज्योतिषाम रवी ही. भगवंत सांगतात आहे आणि आम्ही श्रद्धेने ते स्वीकारतो आहे. श्रद्धा फार मोलाची असते. पण परमार्थामध्ये बालकी खाल निकालना ही सवय अनेक जणांना आहे. बाकी धर्मीय लगेच आपलं मानून घेतील, म्हणजे त्यांच्या धर्माचं. आपण मात्र आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासतो. परमार्थ हा बुद्धिगम्य नाही आहे. बुद्धीशिवाय कळत नाही, पण बुद्धीने शरण आल्याशिवाय अनुभव होत नाही. कळण्यासाठी बुद्धी लागते, पण अनुभवण्यासाठी बुद्धीची शरणागतता लागते. बाहेर मात्र आम्ही लगेच स्वीकारणार. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आम्ही जोराने गाणार, ठणकावून गाणार, पण पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणस्तोत्तरेण इथे आहे का हो खरंच असं विचारणार. जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत. जाणण्यासाठी स्वतःला विवेकाने प्रयत्न करावे लागतात, तेव्हा जाणणं होतं बघा. उगाच नाही जाणणं होत. आम्ही समजून घ्यायला तयारच नसतो. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधयः तोच आहे. जिकडे पाहे तिकडे तू दिससी नयना. संतांचा अनुभव आहे. जहां भी देखो जिधर भी देखो तुम ही तुम नजर आए.
पण सगळीकडे तोच दिसू शकतो हे आम्हाला अनुभवाला येत नाही, तोपर्यंत श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे. दृष्टीमध्ये फरक असतो. अनेक जणांच्या दृष्ट्या वेगवेगळ्या असतात. अनेक दृष्टी अनेक प्रकारची असते. अर्धा पेला भरला आहे आणि अर्धा पेला रिकामा आहे. दृष्टीच आहे की हो. हा माझा आहे, तो परका आहे, दृष्टीच आहे की हो. दृष्टीशिवाय काय आहे? माझा खरंच माझा असतो की अनेकांना तो माझा असतो? आणि अनेकांसाठी तो माझा जेव्हा असतो तेव्हा माझ्यासाठी तो माझा नाही असं वाटायला लागतं. दृष्टी माझी खराब आहे. कोणाला रज्जू दिसते, कोणाला सर्प दिसतो. दृष्टी माझी मलिन आहे. दृष्टीवर सगळं अवलंबून आहे. लग्नामध्ये रात्री जागले, सगळेजण झोपले होते, काही जण जागेत होते. मग त्यांना रात्री 2 वाजता वाटलं चहा करून प्यावा. चहा पत्ती तर सापडली, साखर कुठे असेल हे शोधत बसण्यापेक्षा रुखवंतावर असलेले सोफा सेट, साखरीचे, खुर्ची, टेबल उचलून घेतले, चहाच्या भांड्यात टाकून दिले. आता रुखवंत बघणाऱ्यांसाठी ते टेबल, खुर्ची, सोफा सेट असं होतं, आणि चहा पिणाऱ्यासाठी ती फक्त साखर होती. आता शेकडो लोकांनी त्या रुखवंताला बघितलं आणि किती छान केलं असं म्हटलं, पण 2 लोकांना त्यातली सोफा सेट, खुर्ची न दिसता साखरच दिसली. कोणती दृष्टी बरोबर? तुम्ही म्हणाल की दोन्ही दृष्टी बरोबर असतात. नाही. ज्या वेळेला दोन्ही दृष्टी बरोबर आहेत त्यावेळेला ज्ञानामध्ये दोष आहे म्हणून समजायचं. मला सर्पही दिसतो आहे आणि मला रज्जूही दिसतोय, ज्ञानामध्ये दोष आहे, लक्षात ठेवा. एक तर साप दिसेल, नाही तर दोरी दिसेल. एक तर साप दिसेल, नाही तर दोरी दिसेल, लक्षात ठेवा. दोन्ही एका वेळी नाही दिसत. मला माहिती आहे ऐकणाऱ्यांमध्ये काही अभ्यासू लोक आहेत. साप दिसतो तेव्हा दोरी दिसत नाही, दोरी दिसते तेव्हा साप दिसत नाही, याला विवर्त असं म्हणतात. त्याला अध्यस्त विवर्त असं म्हणतात. पण पाटली जेव्हा पाहतो तेव्हा सुवर्णही दिसतं आणि पाटलीची घडणावळ पण दिसते, त्याला अनध्यस्त विवर्त असं म्हणतात. पण अनध्यस्त विवर्तही जेव्हा आम्ही बघतो, सुवर्णही दिसत आहे आणि पाटलीचं डिझाईन पण दिसत आहे, दोन्ही एकाच वेळी दिसतात आहे. दोन्ही एकाच वेळी दिसत असताना सुद्धा ती घेणारी डिझाईनच पाहत असते, सुवर्ण नाही बघत. आणि खिशातनं पाकिट काढून देणारा सुवर्णच पाहत असतो, डिझाईन नाही पाहत. म्हणजे एका वेळी एकच दिसून राहिला. 2 भासतात आहे पण दिसतं एक आहे. ज्याला पाकिट रिकामं करायचं आहे त्याला किती ग्रॅम आहे पाटली हेच दिसत आहे.
आणि जिला पाटली घ्यायची आहे त्याला सुवर्ण किती ग्रॅम आहे हा विचार नाही, डिझाईन किती सुंदर आहे हा विचार आहे. म्हणजे दोघांनाही एकच वस्तू दिसते आहे, एकाला सुवर्ण आणि एकाला डिझाईन, पण या दोन्हीचं अधिकरण एक आहे, लक्षात ठेवा. दोन्हीचं अधिकरण एक आहे. हा ब्रह्मसूत्राचा विषय आहे. अध्यास भाष्याचा अधिकरण हा अत्यंत मोलाचा विषय आहे. त्याच्यामुळे हा अधिकरण विषय इथपर्यंतच थांबवूया आपण. आणि मला सांगायचं असं आहे की एका वेळी दोन दिसत असेल तर ज्ञानामध्ये दोष आहे. मग त्यातलं काय दिसत आहे त्याच्यावर मी काय वापर केला पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे. डिझाईन मध्ये रमलो असेल तर डिझाईनचा बाध करायचा आणि अधिष्ठान सुवर्णाकडे बघायचं. याला बाध समानाधिकरण असं म्हणतात. पण ती फक्त लगडच आहे, त्याचा दागिना झालेलाच नाही आहे. ते मुख्य समाधानीकरण आहे, मुख्य समानाधिकरण आहे. थोडे शब्द नवीन आहेत. डिझाईनचा बाध करून सुवर्ण पाहिलं याला बाध समानाधिकरण असं म्हणतात. आणि सोन्याची लगडच आहे, बाध करायचाच नाही, डायरेक्ट सुवर्ण दिसून राहिलाय, मुख्य समानाधिकरण. मुलीला लग्न करून आपलं कुळ सोडून परळाच्या वेळेला दुसरं कुळ स्वीकारावं लागतं. आपल्या कुळाचा बाध केला आणि दुसऱ्या कुळाचा स्वीकार केला, याला बाध समानाधिकरण म्हणतात. पण त्यांचाच जो मुलगा असतो त्याला आपल्या कुळाचा त्याग करायचा नाही आहे, त्याला विवाह करताना मुलीशी विवाह करायचा आहे. त्याचं मुख्य समानाधिकरण आहे, त्याला कुळ नाही सोडावं लागत. तसा मी मूळतः ब्रह्म आहे. अविद्येमुळे स्वतःला देह समजलो, उपाधी समजलो, म्हणून उपाधीचा बाध केला तर मी ब्रह्म आहे. आणि उपाधीचा बाध नाही केला तर मी देह आहे. म्हणून एक तर मी देह आहे ही वृत्ती राहील, नाही तर मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहील. पण दोन्ही वृत्ती एका वेळी नाही नांदत. पण ज्ञानी पुरुष अध्यासाचा निराश करतात आणि अध्यष्टाचं अधिष्ठान बघ, अध्यासाचा निराश करतात आणि अध्यस्थाचं अधिष्ठान बघतात. अध्यास भाष्यामध्ये येतं बरं काय, विश्वाच्या दृष्टीने जर पाहिलं विश्वाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विश्व ब्रह्मरूप आहे. नीट ऐका बरं का, अगदी डोळ्यात कानात तेल घालून ऐका म्हणायचं का, म्हणायला तसंच हवंय. ऐकायचा विषय आहे ना, डोळ्यात तेल घालून काय उपयोग, जागा राहून ऐका असं. डोळ्यात तेल घालून ऐका, याच्यामध्ये पूर्ण जागे राहा असं आहे. लक्षणं आहेत या. भागलक्षणा, त्यागलक्षणा, भाग त्याग लक्षणा, या उंचीवर हा मंत्र आहे, लक्षात घ्या. ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर सगळं विश्व मिथ्या आहे. पण विश्वाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्माच्या दृष्टीने विश्व मिथ्या आहे, फक्त ब्रह्मच आहे. पण विश्वाच्या अँगलनी जर पाहिलं तर सगळं ब्रह्मरूप आहे. कठीण झाली भाषा. ढगाच्या आड सूर्य दडलाय, काळ्या कुट्ट ढगाच्या आड सूर्य दडलाय.
आता मी ढगांकडून पाहत असल्यामुळे सूर्य लपला असा भाषा आहे, पण सूर्याकडून जर बघितलं तर सूर्य लपलेला नाहीये. सूर्य लपलेला नाहीये, त्यांनी ढगांना प्रकाशित केलाय. म्हणून ब्रह्माच्या दृष्टीने बघाल तर जगत मिथ्या आहे, पण जगताच्या दृष्टीने बघाल तर जगत ब्रह्मरूप आहे. रज्जूच्या दृष्टीने बघाल तर सर्प मिथ्या आहे. नीट लक्षात ठेवून आहे का? सर्पाच्या दृष्टीने बघाल सर्पाच्या दृष्टीने पाहिलं तर सर्प रज्जू स्वरूप आहे, पण रज्जूच्या दृष्टीने पाहिलं तर सर्प नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. म्हणून विश्वाच्या दृष्टीने बघाल तर विश्व ब्रह्मरूप आहे, पण ब्रह्माच्या दृष्टीने जर बघाल तर जगत झालेलंच नाही. दृष्टी कोणती वापरता याच्यावर अवलंबून, तुमचा चष्मा कोणता आहे याच्यावर अवलंबून आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परा. एतत् तदुत्तमं सत्यम यदुक्तम ग्रंथ कोट्यवधी ग्रंथांनी लिहिलं आहे. जर डोळ्याला विश्व दिसत आहे तर ते ब्रह्मरूपच आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. तेवढीच ओळख घेतो का? बाकीचं भावगीत मला पाठ नाही. त्यात आणखीन काही वेगळं असेल तर मला माहित नाही. एवढी एक पंक्ती घेतली आहे, तेवढ्याचाच फक्त इथे वापर केला. एवढं सगळं ब्रह्म व्याप्त आहे हे स्वीकारण्यासाठी साधकाजवळ निष्ठा लागते, खात्री लागते, विश्वास लागतो. आम्ही घेऊ का अनुग्रह, घेऊ का किती वेळ करता, किती वेळ घेणार आहे? किती वेळ घेणार आहे? अविद्येच्या प्रभावामुळे जग भासतंय, लक्षात घ्या. वस्तुतः ब्रह्मच आहे. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. ब्रह्म सत्यम. मग त्याची विविधता किती असो, अधशोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला. वाढू द्या शाखा, वाढू द्या, किती वाढ. मुळापाशी गेलं, अधिष्ठानापाशी केलं की काही नाहीच शिल्लक. जग हे ब्रह्मस्वरूपात भासताय, वास्तविक जग अस्तित्वातच नाही, तो भास आहे. आरशामध्ये नगर दिसत आहे, पण नगर अस्तित्वात नाही, आरशात भासत आहे. ज्यावर भास होतो ती वस्तू भासमानतेमध्ये सुद्धा असते. दोरीवर साप दिसतो, दोरी 3 फूट असेल तर साप 3च फूट दिसेल, 5 फूट दिसणार नाही आणि 2.5 फूटही दिसणार नाही. इतकं मोठं लिहून आलं की एवढं वाचणं शक्य नाही आहे. ज्यावर भास होतो ती वस्तू भासामध्ये असतेच. दोरी 3 फूट असेल तर साप 5 फूट भासणार नाही आणि साप 1.5 फूटही भासणार नाही, 3च फूट. म्हणजे भासामध्ये ती वस्तू असतेच, लक्षात ठेवा. ठाणू पुरुषामध्ये वृक्षावर पुरुष दिसतोच आहे. मग वृक्ष जर असा फैलला असेल तर त्या पुरुषाने हात पसरले असा दिसतो. वृक्ष जर फैलला नसेल तर तो पुरुष उभा आहे असा दिसतो.
म्हणजे तो आहेच, ज्याच्यावर तो दिसतो ती वस्तू त्यात असतेच. म्हणून भासामध्ये वृक्ष असतो, सर्पामध्ये दोरी असते. लक्षात ठेवा, दोरीशिवाय सर्प दिसू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि जेव्हा सर्प दिसतो, जेवढी दोरी आहे तेवढाच सर्प दिसतो, त्याच्यापेक्षा जास्त दिसत नाही. म्हणून हे अवाढव्य जग आहे, पाहाल तेवढं, कारण त्याच्यामध्ये ब्रह्म अवाढव्यच आहे. आता ब्रह्माला अवाढव्य शब्द जगत सापेक्ष वापरलाय, लक्षात ठेवा, नाही तर ते विभू आहे. जगत दिसत राहिले, भास दिसत राहिला तरी हरकत नाही, पण तो नाही असं कधी होत नाही. रीता ठावया राघवे विना. म्हणून जर विश्व दिसत असेल तर विश्व ब्रह्मरूप आहे. व पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय लागली हो, ऊर्ध्व आणि अध काय लागलं, आम्हाला समजून घेता आला पाहिजे. त्रिभुवन संचले विठ्ठले गा. ब्रह्म दिसे जनी वनी आत्मतत्वी, नाथ महाराजांचा आहे बरं का. संतांनी सांगायचं सोडलं नाही. म्हणून आचार्य सांगतात, सर्वम खलु इदम ब्रह्म. तुकोबांना भूत दिसलं तर तुकोबा म्हणतात, पांडुरंग आज या रूपात. सगळीकडे ब्रह्म आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, नुसतं म्हणून नाही चालत. नाही तर ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. मोठ्याने म्हणायचं जेवताना, अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीनाम देहमा म्हणू नये असं नाही म्हणायचं बरं का. तो त्याचा सन्मान आहे, म्हटलं पाहिजे, आठवण राहण्यासाठी म्हटलं पाहिजे, विसर पडू नये म्हणून म्हटलं पाहिजे. पण म्हटल्यानंतर कधीतरी अनुभवलं पण पाहिजे. हरीर दाता हरीर भोक्ता हरीर अन्नम प्रजापते. सगळीकडे हरी आहे हो. भुंगतेही हरी आणि भोजे ते हरी. अन्नही हरीच, वाढणारा हरी, खाणारा हरी. फक्त म्हणायचं का, एक दिवस अनुभवलं पाहिजे की नाही अनुभवलं पाहिजे. म्हणून अध्यारोपाची भाषा आणि अपवादाची भाषा हे श्रीगुरु शिकवत असतात, पण शिष्याने ती शिकून घेतली पाहिजे ना. अध्यारोप अपवादाभ्याम गुरु शिष्यम उपदिशती. पण असं असताना सुद्धा ज्या वेळेला अपवाद सिद्ध करायची वेळ येते तेव्हा अध्यारोप विरला पाहिजे. आणि अध्यारोप विरवण्याची जबाबदारी याला पुरुषार्थ असं म्हणतात. आम्ही अध्यासात असतो तोपर्यंत अध्यारोप नाही विरवत आहेत. अध्यासाचं सत्यत्व ज्या वेळेला निघून जात त्यावेळेला जो अध्यस्थ दिसतो तो अध्यारोप आहे हे कळतं, आणि मग आम्ही अपवादामध्ये स्थिर होतो. असं वाटलं की आजचा मंत्र 15-20 मिनिटात पूर्ण होऊन जाईल. म्हणून सगळं अहम रूप जे आहे ते ब्रह्म आहे, आणि सगळं इदम रूप आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे, लक्षात ठेवा. म्हणून सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं आहे. विषय ब्रह्मस्वरूप आहे. विषय तो झाला त्यांचा नारायण. किती सोपं सांगितलं तुकोबांनी. कार्यरूप जे आहे ते ब्रह्मच आहे, कारण रूप आहे तेही ब्रह्मच आहे. मग कारण आणि कार्यरूपाने ब्रह्माचा विस्तार झाला आहे.
आणि म्हणून नामरूप आम्हाला दिसले, भेद दिसले, अनेकत्व दिसलं, नानात्व दिसलं, पण ब्रह्मस्वरूपामध्ये यातलं काहीही नाही. कारण हे आम्हाला भासलं आहे, वस्तुता नाही. चहा पिणाऱ्यांना खुर्च्या भासल्या आहेत साखरीच्या सोफा सेट मधल्या रोखवंतातल्या, पण दिसली साखर आहे. म्हणून नेहना नास्ति किंचन. जीव जगत ईश्वर आणि ब्रह्म, ह्यातला जीव जगत आणि ईश्वर हे भेद मावळून जातात, संपून जातात. जीव जगत ईश्वर हे भेद संपून जातात आणि ब्रह्मरूप अखंड उदयाला येतं. उदयाला येतं म्हणजे आपल्यासाठी अज्ञानाचा, अविद्येचा निराश झाल्यामुळे ब्रह्म उदयाला आलं असं वाटतं. वेदांताचं हे वैशिष्ट्य आहे, अद्वैत तत्वज्ञानाचं ही अपूर्वता आहे. अधिकरण एकच आहे, वस्तू दोन दिसतात आहे, एक अवस्तू दिसते आणि एक वस्तू दिसते. अधिकरण सुवर्णच आहे, पण एक लगडी दिसते आणि एक पाटली दिसते आहे. दोष दिसण्यामध्ये आहे, म्हणून ते तो गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. एवढी साधकाची निष्ठा पाहिजे की हे सगळं ब्रह्मच आहे. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत निष्ठा ठेवण्याची गरज आहे. या ठिकाणी ही श्रद्धा ब्रह्मरूपत्वाला घेऊन जाते. ब्रह्माशिवाय अन्य काही सत्य असूच शकत नाही. विश्व जर ब्रह्मरूप आहे तर ब्रह्माशिवाय दुसरं काय आहे आणि काय असणार आहे. माझ्या समोर अनेक बिल्डिंग आहेत, मी पुण्यामध्ये आहे, बहुमंजिल इमारती. कुठे उभे आहेत हो? जमिनीवर उभे आहेत. आता इमारती आणि जमीन यांच्यामध्ये काय फरक आहे? दिसायला भेद आहे, असायला अधिकरण एक आहे. पृथ्वी तत्व हे त्याचं अधिकरण आहे. मग त्यातले तुम्ही गज घ्या पिलर्स मधले, की सिमेंट घ्या, की गिट्टी घ्या. गिट्टी, रेती, सिमेंट आणि लोखंड या चार तत्वांनीच पिलर उभा झालाय ना. या चार गोष्टींचं मागचं अधिकरण एकच आहे, पृथ्वी तत्व. आणि पृथ्वी तत्वाचं अधिष्ठान आत्मनः आकाशः संभूतः या श्रुतीप्रमाणे आत्मा. आता अधिकरण जर एक असेल मग नानात्वाचा विचार काय करायचा? ही बिल्डिंग अशी, ती बिल्डिंग तशी, हा फ्लॅट असा, तो फ्लॅट नसा, हा नको तो पाहिजे. घेताना निवड करताना पहा एकदा, पण पाहिल्यानंतर सगळं पृथ्वी तत्व आहे याचा विचार करा की. आम्ही करतो पण फार मर्यादित प्रमाणात करतो. सिमेंटचं जंगल म्हणतो, सगळं सिमेंटचं जंगल आहे म्हणतो, सगळ्या बिल्डिंगा सिमेंटच्या आणि सगळे रस्ते सिमेंटचे, सगळीकडे सिमेंटचं जंगल आहे म्हणून उष्णता वाढायला लागली. हो, पण सगळीकडे सिमेंट आहे एवढं म्हणायला लागला ना तू. समजून घे आता पृथ्वी तत्व. आता माघारी फिरू नकोस. कार्यरूप ब्रह्म नामरूपाचं असतं, पण कार्य आणि कारणरूप दोन्ही ब्रह्मच असतं हे विसरता कामा नये. म्हणून काकांची पुन्हा शेवटची ओवी घेतो. केवळ ब्रह्मची आहे
ऐसी शास्त्र आण आहे, केवळ ब्रह्मची आहे ऐसी शास्त्र आणव आहे, समग्र वेद सांगत आहे उपनिषद रूप. फक्त ब्रह्मच आहे, त्याशिवाय दुसरं कुठेही काहीही नाही, असं उपनिषद रूप वेदांत शास्त्र शपथ घेऊन सांगत आहे. शपथ घेऊन सांगत आहे. हा शपथ अर्थ ओव्यांच्या अर्थामध्ये दिलाय काका. आता ओबी मध्ये नाही आहे का हो, आण शब्द आहे. ऐसी शास्त्र आणव आहे, आण म्हणजे शपथ. अशा पद्धतीने ज्या वेळेला मी विचार करेन तेव्हा मला सगळीकडे ब्रह्मरूपता दिसणार आहे. ही विचारांनी काय लक्षात ठेवा. विज्ञानमय कोशच महत्वाचा आहे, आनंदमय कोश नाही महत्वाचा. माणूस आनंदमय कोशच खूप काही समजतो. झोप लागली ना, बरं आहे, छान. झोप नाही लागली की फारच त्रास होतो बाप्पा, खूपच त्रास होतो. सर्वाधिक त्रास जर विचार कळला नाही तर, वस्तुतः कळलं नाही तर, एक अधिकरण आहे समजलं नाही तर. वृद्धस्तावत चिंता सप्ताह का बरं होतो म्हातारपण? त्याला एकत्व म्हणून पश्चाताप नाही कळलं म्हणून. मला कळली पाहिजे की नाही कळली पाहिजे? सांगा. कळली पाहिजे. आणि हे कळण्यासाठी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे. आपल्याकडून सातत्य राहिलं तर सद्गुरूंकडून कृपा ही होतेच, निश्चित होते, 100% होते. पण सातत्य ठेवण्यामध्ये आमच्याकडनंही काही व्यत्यय असतात, माझ्याकडनं पण काही व्यत्यय असतात. आपण नियमाने ऑनलाईन करतो, पण शुक्रवार शनिवार रविवार बाहेरगावी ऑफलाईन जावं लागतं लोकांच्या संपर्कासाठी. म्हणजे ऑनलाईन मध्ये तेवढं सातत्य नाही की नाही 3 दिवसाचं. काही गोष्टी दृष्टीने थोडंफार खंडित होणार आहे, तेवढं गृहीत धरा. म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या काही व्यस्ततेमुळे येत्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार वर्ग मला घेता येणार नाही. म्हणून उपनिषदांचा वर्ग त्याच्या पुढच्या सोमवारी म्हणजे 5 मेला सुरू करतोय. फक्त पुढचा सोमवार सुटी, त्याच्या नंतरच्या सोमवारी सुरू करतोय 5 मेला. मात्र उद्याचा भगवद्गीतेचा वर्ग आहे, लक्षात घ्या. उद्याचा भगवद्गीतेचा वर्ग आहे. त्यानंतर येणाऱ्या सोमवारी नाही, त्याच्या पुढल्या सोमवारी आहे 5 मेला. आपण सगळं दुसरा खंड पूर्ण झालेला आहे आणि दुसरं मुंडकही पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या मुंडकातला दुसरा खंड झाला आहे. आता तिसऱ्या मुंडकातला प्रथम खंड, तेही संबंध भाष्याने प्रारंभ होतो. तो आपण 5 मेला घेऊया. उद्या मात्र गीता राहील 3रा अध्याय. आपण सगळ्यांनी त्याला उपस्थित राहावं. व्यक्तिगत काही काम आणि शंकराचार्य जयंती अशा 2 गोष्टी आलेल्या आहेत. व्यक्तिगत अडचण आणि शंकराचार्य जयंती या दोनही साधायच्या असल्यामुळे भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या जयंतीला उपस्थित राहणं माझं काम आहे. म्हणून मी मुंबईहून पुण्याला येतोय. आदरणीय प्रकाश शास्त्रीजी मुळे व आदरणीय जयश्रीताई सांगवीकर प्रकाश शास्त्रींच्या प्रवचनाचं आयोजन करतात. त्या पावन पवित्र अशा समारंभाला मी उपस्थित राहणार आहे. त्यासाठी मी मुंबईहून पुण्याला येतो. तो कार्यक्रम झाला की आपला उपनिषद पुन्हा आपण सोमवारपासून प्रारंभ करतो. म्हणून 1 आठवडा मधला सुट्टी देतोय. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. उद्या सकाळी गीतेला भेट होईल आपली. त्यानंतर 5 मेला. राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम 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 कृष्ण राम कृष्ण हरी. कैवलताई रामकृष्ण हरी.
रामकृष्ण राम हरी. हरी. प्रभाकरराव रामकृष्ण हरी.